परंतु every time we have to learn something new. Uh, I am Vinod Patil, life coach, mindset mastery trainer, law of attraction coach आणि बरंच काही अजून. परंतु या सर्व ज्या काही गोष्टी सिद्ध, बुद्ध, बोधी, साधू, संत, ऋषीमुनी किंवा अ, जे लेटेस्ट वन ऑफ द बेस्ट माइंड सेट मास्टरी ट्रेनर आहेत यांच्याकडून ज्या काही गोष्टी मी शिकलेलो आहे, या सर्व गोष्टी डाउन द लाईन प्रत्येक माता भगिनीपर्यंत, प्रत्येक बंधू बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे. आणि यामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात. यासाठी सर्वप्रथम आपल्या स्वतःचं काय करायचंय? अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अँड धिस इज व्हॉट वी हॅव टू स्टार्ट विथ. ज्या ठिकाणी आपण आहोत, जी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळत आहे, ह्या प्रत्येक अपॉर्च्युनिटीचं, संधीचं काहीतरी कारण आहे आणि ही प्रत्येक संधी एनकॅश करणं गरजेचं आहे. नॉट नेसेसरी एनकॅश म्हणजे प्रत्येक वेळेस पैशांच्या स्वरूपात, परंतु याच्याही व्यतिरिक्त बरेच काही सोर्स आहेत आणि ह्या प्रत्येक सोर्ससाठी ही अपॉर्च्युनिटी जी काही संधी आपल्याला प्राप्त होत आहे, ह्या संधीचं आपल्याला कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड ज्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्म. बऱ्याच वेळा मी याचं उदाहरण दिलेलं आहे, परंतु एव्हरी डे, ईच अँड एव्हरी मिनिट, सेकंड याचाच आपल्याला अ, अंतर्मनातून एक रेफरन्स किंवा ज्याला म्हणता येईल सिग्नल हा स्वतःला द्यायचा आहे, राइट? आणि याच्यासाठी व्हेरियस ट्रिक्स आहेत, टेक्निक्स आहेत. नॉट नेसेसरी जेवढे पण महान व्यक्ती आहेत, हे सगळे जीनियस कॅनॉट बी बॉर्न. जीनियस हे बॉर्न नसतात. काही व्यक्ती म्हणतात की सचिन तेंडुलकर हे बॉर्न क्रिकेटर आहेत आणि टुडे ही इज कॉल्ड द गॉड ऑफ क्रिकेट. क्रिकेटचा देव जर म्हणालात तर सचिन तेंडुलकर यांचं नाव घेतलं जातं, राईट? परंतु जर एखादा व्यक्ती म्हणाला, की सचिन तेंडुलकर हे बॉर्न सचिन तेंडुलकर आहे. बॉर्न म्हणजे जन्मजात क्रिकेटर. तर हे खरं आहे का? इज इट ट्रू? इट इज नॉट ट्रू. त्याच्यासाठी म्हणजे ह्या पदाला, ह्या पदवीला, ह्या पोझिशन, ह्या ऑथॉरिटीला पोहोचण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, म्हणजे इनडायरेक्टली एखादा व्यक्ती जर म्हणत असेल, हा बॉर्न क्रिकेटर आहे, बॉर्न सिंगर आहे, तर ते त्यांचा इन्सल्ट करत आहेत. कशाचा? त्यांच्या प्रॅक्टिसचा. त्यांनी आतापर्यंत जे डेडिकेशन केलेलं आहे, जी त्यांची कमिटमेंट आहे, याचा इनडायरेक्टली आपण कुठेतरी निग्लेक्ट करत आहोत. कितीतरी तासांची ही प्रॅक्टिस आहे. ग्राउंडवर कितीतरी तासांची जे अवर्स अँड अवर्स एक्सरसाइज आहे, याच्याने ह्या सगळ्या गोष्टी आज त्यांच्या जीवनात साकार झालेल्या आहेत. राइट? शारजाचा कप कुठला तरी एक स्पोर्ट्स कप होता क्लब. त्यामध्ये तो कप जिंकल्यानंतर रात्री मला वाटतं 12 वाजता फ्लाइट होती. 2 वाजता ते लँड झाले. इंडियन क्रिकेट टीम, आय एम टॉकिंग अबाउट इंडियन क्रिकेट टीम. येस. 2 वाजता लॉन्च झाले आणि 6 वाजता सचिन तेंडुलकर ग्राउंडवर होते. मॅन ऑफ द मॅच मिळालेला होता पहिल्या दिवशी. राइट? पहिल्या दिवशी मॅन ऑफ द मॅच मिळाला. 2 वाजता फ्लाइट लँड झाली. 6 वाजता ते प्रॅक्टिससाठी अवेलेबल होते, उपस्थित होते. धिस इज व्हॉट मेड देम जीनियस. जीनियस हे फक्त गॉड गिफ्ट नाहीये. जीनियस ते पद, ती प्रतिष्ठा किंवा ती पोझिशन कायम ठेवण्यासाठी त्यावर सातत्याने प्रॅक्टिस करावी लागते. या जगामध्ये फक्त एकच गोष्ट बॉर्न आहे, बेबीज बॉर्न. फक्त ह्या जगामध्ये मुले जन्मतात. जीनियस जन्मत नाही. तर त्यांना निर्माण करावं लागतं आणि धिस इज व्हॉट प्रॅक्टिस मेक्स मॅन मोर परफेक्ट. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.
आणि जर काही व्यक्तींना असं वाटत असेल, की शाळा आणि कॉलेज यामध्ये जे शिक्षण प्राप्त झालं, फक्त ह्या शिक्षणाच्या, एज्युकेशनच्या बेसवर आपण आपल्या जीवनामध्ये महान गोष्टी किंवा सक्सेस खऱ्या अर्थाने किंवा जे पण काही प्राप्त झालेलं आहे त्याचं एन्जॉयमेंट करू शकतो, तर हा भ्रम आहे. एव्हरी डे यू हॅव टू लर्न समथिंग न्यू आणि each अँड एव्हरी मोमेंट वी हॅव टू लर्न इन द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळात जगणं फार आवश्यक आहे. यासाठी हे व्हेरियस सीरीज आहेत, ज्यावर आपण आता चर्चा करत आहोत, डिस्कस करत आहोत मागील कितीतरी दिवसांपासून, अ, महिन्यांपासून किंवा आठवड्यांपासून हा प्रोग्राम आहे. आणि यामध्ये हाऊ टू फोकस ऑन आवर फ्रिक्वेन्सी और रेज आवर फ्रिक्वेन्सी. आपले जे कंपन आहेत, आपले जे विचार आहेत, आपले जे तरंग आहेत, यांना कसं अति उच्च लेवलला करता येईल, नेता येईल, याच्यावर आपण चर्चा करत आहोत. आणि याच पद्धतीने जे व्यक्ती प्रॅक्टिस करत आहेत ना, रेग्युलर प्रॅक्टिस करत आहेत, यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सहज ते आकर्षित करायला सुरुवात केलेली आहे. आणि मोस्ट ऑफ द पार्टिसिपेंट्स जे आहेत, त्यांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक पद्धतीने त्यांना रिझल्ट पण येत आहेत. त्यांना दिसतायत, की आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सकारात्मक साध्य होत आहेत. राइट? ऑल्वेज रिमेंबर, कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगामध्ये विनाकारण काहीही घडत नाही. जे पण काही घडत आहे, याला काहीतरी बेस आहे. कॉज आणि इफेक्ट हा शब्द लिहून ठेवा. जर तुम्हाला लिहायचा असेल वहीमध्ये. आणि ट्रेनिंगला पार्टिसिपेट करताना वही, पेन, पेन्सिल, पुस्तक काहीतरी बरोबर असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही नोट्स काढू शकाल. आणि ह्या नोट्स अशा आहेत, की ह्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देतील. अशी कितीतरी उदाहरणं आहेत हिस्ट्रीमध्ये. परंतु हा एक पर्टिक्युलर वर्ड लिहून घ्या. कॉज अँड इफेक्ट. कॉज म्हणजे कारण. याच्यावर इन्स्ट्रुमेंटेशन, जे कोणी मेकॅनिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन बॅकग्राऊंडमध्ये असतील, याला हॅझॉप पण म्हणतात. हॅझॉप म्हणजे हा स्टडी असतो इंडस्ट्रीमध्ये. एखादी मशीन असेल किंवा कॉम्प्रेसर असेल, तर या हॅझॉपचा अर्थ होतो संभाव्य धोके काय-काय असू शकतील आणि त्याच्यासाठी प्रिपरेशन आत्ता करायचंय, राइट? आत्ता प्रिपरेशन करायचंय. मोठमोठे करोडो रुपयांचे जे अ, ज्याला इंडस्ट्री म्हणता येईल, ज्यांचा सेटअप होतो किंवा करोडो रुपयांची इंडस्ट्री ज्यावेळेस मार्केटमध्ये येते, लॉन्च होतात, करोडो-करोड, बिलियन डॉलर इंडस्ट्री. तर त्यावेळेस प्रत्येक शक्यतेचा, संभाव्य शक्यता, धोके असतील, अपॉर्च्युनिटी असतील, याला स्वॉट म्हणतात. स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट, या प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. अगदी बारकाईने विचार केला जातो. आणि त्याच पद्धतीने कॉज आणि इफेक्ट हा सुद्धा विचार करणं महत्वाचं आहे, की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि आपल्याही जीवनामध्ये ते आपण लागू करणं गरजेचं आहे. याच्यातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम. आपण परिणामांवर फोकस करतो, पण कारण विसरून जातो. परिणाम याचाच अर्थ सिम्प्टम म्हणतात. परिणाम याचाच अर्थ लक्षणं म्हणतात. लक्षणं. मग ते डिसीज असेल किंवा जीवनातील एखादी गोष्ट असेल किंवा ज्या इश्यूज मधून तुम्ही आज जात आहात, या प्रत्येक इश्यू मध्ये हा नियम लागू पडतो. राइट? आणि यासाठी मी जेवढे कोणी व्हॉलंटिअर्स आहेत, या सर्वांचा अंतःकरणापासून खूप आभारी आहे, की हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा मेसेज ॲटलीस्ट पोहोचवतायत. आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा कितीतरी लोकं वेळोवेळी हे प्रोग्राम पण पाहत असतील. परंतु त्या प्रत्येकासाठी हा एक मेसेज आहे. तुमच्या जीवनामध्ये कुठलीही समस्या असेल, संकट असेल, वेदना असतील, बाधा असतील, अडी-अडचणी असतील, तर ह्या समस्यांवर उपाय मिळण्यासाठी जर राइट रिझल्ट आणि सोर्स कुठला असेल, तर तो तुम्ही स्वतः आहात.
आणि कुठल्याही संकट समस्यातून तुम्ही बाहेर पडू शकता एवढी शक्ती, एवढी क्षमता प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने दिलेली आहे. राइट? कॉज आणि इफेक्ट, कारण आणि परिणाम. परिणामांवर फोकस करून उपाय होणार नाही. दिस इज व्हॉट कॉल्ड डोंट फोकस ऑन युअर प्रॉब्लेम. प्रॉब्लेमवर फोकस करून कधीही सोल्युशन मिळत नाही. राइट? आजपर्यंत आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये फेल झालो असू, कदाचित काही गोष्टींमध्ये यश प्राप्त झालेलं नाही. फॉर एक्झाम्पल, तर अशा वेळेस स्वतःला एकच मेसेज द्यायचा, पुन्हा पुन्हा एक मेसेज देणं आवश्यक आहे, की अजून मी काही गोष्टी, काही टेक्निक शिकलेलो नाही, म्हणून मला अपयश आलेलं आहे. राइट? आणि दिस इज व्हॉट द फॅक्ट. हीच फॅक्ट आहे, हेच सत्य आहे. कारण जर ह्या स- सृष्टीमध्ये एक व्यक्ती काही गोष्टी अचीव करू शकतो, तर तसेच डीएनए, त्याच गोष्टी तुमच्या डीएनए मध्ये सुद्धा आहेत, ज्या तुम्हाला मदत करतील. परंतु आपण ते न शिकल्यामुळे आपल्याला त्याच्यावर उपाय काय करावा किंवा रिझल्ट किंवा सोल्युशन काय असावं हे माहिती नाही. आउटकम येण्यासाठी कॉज अँड इफेक्ट, परिणामांवर, सिम्पटम जे आहेत, इफेक्ट जे आहेत, परिणाम, याच्यावर फोकस करून उपयोग किंवा याच्यावर फोकस करून सोल्युशन मिळणार नाही. तर काय करावं लागेल? ज्या आपल्या फ्रिक्वेन्सी आहेत, तरंग आहेत, कंपन आहेत, त्या रेज कराव्या लागतील आणि याच्याने 100% रिझल्ट आपल्या जीवनामध्ये येतात. एक फार फेमस डायलॉग आहे, पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस. राइट? पॉवरफुल जे प्रभावी व्यक्ती असतात ना, हे प्रभावी व्यक्ती एका म्हणजे पॉवरफुल, ज्यांच्याकडे खूप चांगली ऑथॉरिटी आहे, इथून जे कोणी येतात ते सगळे प्रभावी व्यक्ती होत जातात. राइट? परंतु पीपल हू आर पॉवरफुल, जे स्वतःला सर्वशक्तिमान बनवतात, पॉवरफुल बनवतात, वेर एव्हर दे गो, ते जिथे कुठे जातात तिथे त्या वातावरणाला ते चैतन्यमय, आनंदमय आणि पॉवरफुल, म्हणजे त्यामध्ये नवसंजीवनी ओततात. राईट? म्हणून आपल्याला सेकंड सेकंड टाइप, सेकंड कॅटेगरीचे जे व्यक्ती आहेत, तसं पॉवरफुल व्हायचं आहे. आणि कुंडलीमध्ये सुद्धा जर पाहिलं, तर म्हणजे जे 12th हाऊस आहेत, ज्याला भाव म्हणतात, या प्रत्येक ठिकाणी याचा प्रत्यय येतो. काही भाव असे असतात म्हणजे हाऊस, की ज्यामध्ये स्ट्रॉंग पोझिशन असते, राजयोग असतो, परंतु राजयोग मिळत नाही. आणि काही ठिकाणी असतात कर्मप्रधान, ज्यामध्ये कर्म केल्याने ह्या सगळ्या गोष्टी मिळतील. आणि याचं जर लाईव्ह आणि आजच्या घडीत उदाहरण जर हवं असेल, तर 2 पॉवरफुल व्यक्ती आहेत. एक ज्यांना वंश परंपरेनुसार वारसी हक्काने अ, पद मिळालेलं आहे, वारसा हक्काने, की जर देशाचा पंतप्रधान जर व्हायचं असेल, तर ते होऊ शकतात. राइट? आणि दुसरे एक व्यक्ती आहेत, की ज्यांनी अगदी विपरीत परिस्थितीमधून कर्मप्रधान स्वतःच्या मनगटावर किंवा स्वतःच्या विल पॉवर, स्वतःच्या कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास किंवा त्यांचं देशाप्रती जे प्रेम आणि समर्पण आहे, ह्या भावनेने ते आज एका अतिउच्च लेव्हलला आलेले आहेत. म्हणजे एक देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. या दोनही गोष्टी या दोनही गोष्टी शक्य आहे. राइट? माझा आवाज येतोय का? क्लिअर? जर येत असेल तर फक्त येस सर. येस येतोय ना? बरं, येतोय. ज्यांना ज्यांना कमी येत असेल, कदाचित कदाचित सिस्टमचा प्रॉब्लेम असेल काहीतरी, परंतु आवाज बरोबर आहे. राइट? व्हेरी गुड. तर कर्मप्रधान होणं फार, फार गरजेचं आहे. हां, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही सुद्धा पूरक आहे ह्या गोष्टीलाच. जर तुमच्या जीवनामध्ये अडी-अडचणी, संकट आणि समस्या असतील, तर या टेक्निक तुमच्यापर्यंत येत असतील, तर तुमचं भविष्य अति उज्ज्वल आहे. कारण
परमेश्वर सुद्धा अशाच व्यक्तीला अडी-अडचणींनी समस्या देतो, ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्या समस्यांना पार करण्यात किंवा पार करून तो पलीकडे जाऊ शकेल. एखाद्या फिल्ममध्ये, मूव्हीमध्ये जे रोल प्ले असतो ना, जो कठीण रोल प्ले, कठीण डायलॉग किंवा ज्यामध्ये ॲक्टिंग खऱ्या अर्थाने अभिनय करण्याची जास्त आवश्यकता आहे, असा रोल कुठल्याही ॲक्टरला दिला जात नाही. हा रोल प्ले करण्यासाठी कॅपेबल ज्यामध्ये क्षमता आहे, अशाच व्यक्तीला निवडलं जातं. राइट? आणि जर तुमच्याकडे ती प्रतिभा आहे, तर परमेश्वराने तुम्हाला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी जर तुमच्याकडे उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत, जी काही संकट आणि समस्या आहेत, याच्यातून मार्ग काढू शकतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये तेवढी क्षमता आहे. जे व्यक्ती पार्टिसिपंट्स नवीन आहेत किंवा आजचा पहिला दिवस असेल कदाचित किंवा दुसरा आठवडा असेल. एव्हरी वीक वी आर कंडक्टिंग धिस फ्री प्रोग्राम. फक्त याची अट एवढीच आहे आणि लाईव्ह प्रोग्राम जर कोणी पाहत असेल, तर यामध्ये अ, याचा बेनिफिट किंवा याचा एक्सपिरियन्स किंवा याचं फीलिंग हे पूर्णपणे वेगळं आहे. ब्रह्ममुहूर्ताच्या पावन क्षणी अर्ली इन द मॉर्निंग ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्या क्षमता उजागर करण्यासाठी, जागृत करण्यासाठी प्रयत्न करतो किंवा कटिबद्ध असतो, तर त्याच्या जीवनामध्ये म्हणजे ऑल टुगेदर ही सगळी सिच्युएशन 180 डिग्रीमध्ये चेंज होते. म्हणजे पश्चिमेला असेल तर पूर्वेकडे शिफ्ट होतो. राइट? तर हे प्रोग्राम फ्रीमध्ये होतात. यामध्ये बेसिकली जीवनाच्या 4 गोष्टींवर आपण चर्चा करत आहोत आणि ह्या 4 गोष्टी इसेन्शियल आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी आज महत्त्वाच्या आहेत. आज जर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं, तर ह्या 4 गोष्टींमध्येच समस्या जाणवतात. आणि अजून पुढे चालून जर पाहिलं, तर ह्या 4च गोष्टी आहेत, ज्याच्यातून दुःख प्राप्त होतं. राइट? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. तर हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जन्म, जन्म, जन्म सुद्धा दुःखाचं कारण आहे. मृत्यू सुद्धा दुःखाचं कारण आहे. जरा म्हणजे म्हातारपण दुःखाचं कारण आहे. व्याधी, आजारपण हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या 4 गोष्टी अशा आहेत, की ज्याच्यातून व्यक्ती दुःखी आणि आहत होतो. परंतु याच्यावर सोल्युशन सुद्धा आहे. याच्यावर उपचार सुद्धा आहेत. याच्यावर उपाय सुद्धा आहेत. आणि यातलाच जर आपण अजून 4 कॅटेगरीमध्ये आजच्या भाषेत जर बोलायचं झालं, हेल्थ, आरोग्य. आरोग्य फार महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात आणि आज म्हणजे कुठलाही व्यक्ती जर पाहिला, तर तो चिंतित फक्त ह्या एका गोष्टीसाठी आहे. आरोग्य. स्वतःचं सुद्धा आणि कुटुंबाचं सुद्धा. कारण काही व्यक्तींना मी अशा अवस्थेमध्ये पाहिलेलं आहे, की सगळं असून सुद्धा त्यांना त्यांच्या जीवनाचा आनंद घेता येत नाही. जस्ट बिकॉज दे डोंट हॅव अ गुड हेल्थ. राइट? आणि आज आपण फार महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आज घडत आहेत, टुडे वी आर फेसिंग किंवा आज जे पण काही होत आहेत, याचे बेसिक कारण काय आहेत? तर सर्वप्रथम आहे आरोग्य. त्यानंतर रिलेशन, मधुर नातेसंबंध निर्माण करण्यासाठी मधुर नातेसंबंध निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा त्या नात्यांची व्हॅल्यू व्हॅल्यू करणं फार महत्वाचं आहे किंवा त्यांची जाणीव असणं महत्वाचं आहे. तर मधुर नातेसंबंध, करिअर म्हणजे नोकरी, व्यवसाय, व्यापार, इव्हन शेती किंवा जो पण तुमचा कारोबार असेल, त्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी 100 टाइम ग्रोथ करण्यासाठी जर काही टेक्निक्स असतील, तर त्या आपण शिकणार आहोत आणि फायनान्शियल फ्रीडम आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी जर काही टेक्निक्स आहेत आणि हे प्रत्येकाचं एक ध्येय आणि स्वप्न आहे आर्थिक स्वातंत्र्य. आज तुम्हाला जे पण काही करावं लागत आहे उदरनिर्वाहासाठी, उपजीविकेसाठी, तर मे बी
धिस इज नॉट व्हॉट यू हॅव चॉईस. हे ते नाहीये जे तुम्ही निवडलेलं आहे. कदाचित फक्त पैशांसाठी तुम्हाला आज ते कार्य करावं लागत असेल. कुठलंही कार्य असेल. आणि 90% 90% लोकं असे आहेत, की ते जे कार्य करत आहेत, ते त्यांना आवडत नाही. दे डोंट लाइक इट. परंतु त्यांना ते फोर्सफुली करावं लागतंय. जस्ट बिकॉज त्यांच्याकडे फायनान्शियल फ्रीडम नाही. आर्थिक स्वातंत्र्य ज्या दिवशी प्राप्त होतं, त्या दिवशी जीवन जगण्यासाठी सुद्धा हे फार महत्वाचा सोर्स ठरतो. राइट? आणि या चारही गोष्टींविषयी आपण ह्या प्रोग्राममध्ये चर्चा करत आहोत. आणि इव्हन आता हा लिमिटेड सेशन आहे. 1 हॉवर सेशन आहे. एव्हरी डे एव्हरी डे इन द सेन्स एव्हरी वीक ट्वाइस. 2 दिवस शनिवार आणि रविवार आपण हे प्रोग्राम घेत आहोत. राइट? याच्या व्यतिरिक्त आता डाउन द लाईन ठिकठिकाणी जाऊन हे प्रोग्राम करायचे आहेत. इव्हन कुठेही नांदेड असेल, आलूर असेल किंवा कुठल्याही भागात असेल महाराष्ट्रात. महाराष्ट्रात म्हणजे जिथे आपण सहज पोहोचू शकतो, अशा ठिकाणी तर 1 डे सेमिनार करायचे आहेत. 1 डे, कंप्लीट 1 डे सेमिनार, ज्यामध्ये आपण ह्या जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करणार आहोत. राइट? प्रत्येक गोष्टीवर फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीला याचा अधिकार आहे. प्रत्येक माता, भगिनी यांना अधिकार आहे त्यांच्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त करणं, मधुर नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा हक्क आहे आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी. त्यांची जी पण काही स्वप्न आहेत, ही सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी या टेक्निक फार, फार, फार महत्त्वाच्या आहेत. जीवनाच्या 5ही क्षेत्रात प्रगती करायची असेल, तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. सातत्य फार महत्वाचं आहे. आणि पुन्हा, पुन्हा, पुन्हा श्रवण करावं लागेल. पुन्हा, पुन्हा, पुन्हा श्रवण केलेलं आचरणात आणावं लागेल. कृतीमध्ये उतरवावं लागेल. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करत असू किंवा करणार आहोत, जे कोणी व्यक्ती करणार आहे, त्याच्या जीवनामध्ये रिझल्ट जो परिणाम आहे, तो ऑल टुगेदर विल बी डिफरंट. म्हणजे कंप्लीटली डिफरंट असणार आहे. जस्ट इमॅजिन करा, एक दिवस जर फक्त पॉझिटिव्ह थॉट किंवा थिंकिंग प्रोसेस केल्याने जीवनामध्ये इतके चमत्कारिक बदल घडत असतील, तर कंप्लीट 30 डेज एखाद्या व्यक्तींनी किंवा जगदीश सर आणि ही जी पूर्ण टीम आहे, सगळे व्हॉलंटियर्स आहेत. हे दररोज एव्हरी डे दे आर प्रॅक्टिसिंग ऑन धिस. दॅट इज अ व्हेरी, व्हेरी गुड इनिशिएटिव्ह दे हॅव टेकन. खूप छान इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि याच्याने जीवनातल्या फ्रिक्वेन्सी चेंज होण्यासाठी खूप खूप मदत होईल. राइट? जे पण व्हॉलंटियर्स आहेत यांच्या जीवनामध्ये फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी जो पण योगदान माझ्या वतीने, माझ्यातर्फे किंवा अ, हे जे माइंडसेट मास्टरी वर्कशॉप ट्रेनिंग आहे याच्या माध्यमातून किंवा हंस कृपा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून जे आम्हाला देता येईल, ते आम्ही करणार आहोत. परंतु ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला आउटकम महत्वाचा आहे. आउटकम. राइट? आणि ह्या वेगवेगळ्या टॉपिक्सवर आपण चर्चा करणार आहोत. मागच्या आठवड्यात लास्ट वीक आपण फार डिटेलमध्ये, डेप्थमध्ये जाऊन होओपोनोपोनो या टेक्निक विषयी शिकलेलो आहोत. अ, ज्यामध्ये ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, आभाराची जी दिव्य शक्ती आहे, याच्यावर आपण फोकस केला, याच्यावर आपण चर्चा केली, याच्यावर आपण प्रॅक्टिस केली, राइट? आणि एव्हरी डे धिस टेक्निक्स वी हॅव टू फॉलो. आपल्याला ह्या गोष्टी, ह्या टेक्निक दररोज करायच्या आहेत. राइट? ओके. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. त्यानंतर मी एक छोटासा प्रश्न विचारणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, की अ, घर-दार, गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी मिळाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येईल, स्माईल येईल, तर हा तुमचा भ्रम आहे. लक्षात आलं? नॉट नेसेसरी. अ पुअर मॅन कॅन बी हॅपी. अ पुअर मॅन कॅन बी हॅपी, बट हॅपी मॅन कॅनॉट बी पुअर.
एक गरीब व्यक्ती श्रीमंत असू शकतो, पण श्रीमंत व्यक्ती कधीही गरीब असू शकत नाही किंवा एक गरीब व्यक्ती कधी-कधी आनंदी असू शकतो, परंतु आनंदी व्यक्ती कधीही गरीब असू शकत नाही. म्हणून हा दुसरा नियम कायम लक्षात ठेवा. काय? जर तुम्ही आनंदी असाल, जर तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असेल, आहे त्या परिस्थितीमध्ये चेहऱ्यावर किंवा जीवनामध्ये आनंद, हॅपीनेस असेल, तर घर, दार, गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी, सोनं, नाणं सगळं काही तुमच्याकडे आकर्षित होईल. उत्तम आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल. कधी? जर प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा जो फोकस आहे, हा फोकस आनंदमय असेल. आर यू गेटिंग इट? हे सर्वांना लक्षात येतंय का? येस. ओके. आणि जर हे तुमच्या लक्षात येत असेल, तर एव्हरी डे वी हॅव टू लर्न, एव्हरी डे वी हॅव टू डू प्रॅक्टिस. आपल्याला दररोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जे लोक सहमत असतील त्यांनी टाइप करा येस. कारण कमिटमेंट तुम्हाला द्यायची आहे. जीवनामध्ये ह्या गोष्टींसाठी पुढाकार तुम्हाला घ्यायचा आहे. चॅट बॉक्समध्ये लिहा की येस, येस. फक्त येस लिहिला तरी चालेल. येस, आय एम कमिटेड फॉर धिस. येस. हे लिहिणं गरजेचं आहे. अगेन, this is direct message to our subconscious mind. आपल्या अंतर्मनाला हा एक मेसेज आहे, राइट? आणि याचाच उपयोग खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये होतो. येस. ओके. ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. अ, काही व्यक्तींना टायपिंग करण्यासाठी थोडंसं समस्या असेल, तरी पण लिहिणं गरजेचं आहे. ओके. हे जर आपण करत असू, तर आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सहज-सहज आकर्षित होतील. आणि अल्वेज रिमेंबर यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुमच्या भाग्याचे तुम्ही निर्माते आहात. ज्या व्यक्तीचा आनंद परिस्थितीवर अवलंबून आहे, व्यक्तींवर अवलंबून आहे किंवा वस्तूंवर अवलंबून आहे, हे व्यक्ती कधीही आनंदी होऊ शकत नाही. हां. अ, याची गाठ मारून ठेवा कुठेतरी. ज्याचा आनंद दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे, दुसरा कोणीतरी माझ्या जीवनामध्ये येईल आणि त्याच्यानंतर मला आनंद प्राप्त होईल, हे खोटं आहे, हा भ्रम आहे. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी असणं फार गरजेचं आहे. राइट? एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करतो आणि याच्यानंतर आपण पुन्हा डिस्कशन करणार आहोत. येस. ओके. आणि काही गोष्टी खूप खूप इंटरेस्टिंग आहेत. ज्या गोष्टी मी दररोज शिकत आहे, त्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर पुन्हा शेअर करतोय. आणि ज्यावेळेस ही दृष्टी विकसित होईल, त्यावेळेस प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलेल. राइट? जस्ट अ मिनिट. आय विल जस्ट शेअर माय स्क्रीन. एक छोटासा व्हिडिओ आहे हा, परंतु 1 मिनिट. काही व्यक्ती असे आहेत, की ज्यांच्याकडे ऑलरेडी सगळं काही आहे, भरपूर आहे. तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर बरवासलेले असतात. स्मित हास्य नाहीये, राइट? आणि काही व्यक्ती अशा आहेत, की ज्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षणात आनंद घ्यायचा आहे. ॲट द एंड ऑफ द डे, दिवसाच्या शेवटी ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाल किंवा ज्यावेळेस तुम्ही विश्रांती घ्याल, त्यावेळेस स्वतःला एक प्रश्न मात्र विचारणं अति आवश्यक आहे. आज दिवसभरामध्ये मी किती जगलो? दिवसात मी किती जगलो? किती दिवस जगलो? याच्यापेक्षा महत्वाचं आहे, मी त्या प्रत्येक क्षणांमध्ये किती जगलो? राइट? लक्षात येतंय सर्वांना? हँड रेज करा. येस. व्हिडिओ असेल ऑन तर मला सुद्धा दिसतं, की येस तुम्हाला ते समजतंय. ओके. आणि जर खऱ्या अर्थाने चेहऱ्यावर अ, तेज आणायचं असेल, ओजस आणायचं असेल, तेजस्विता आणायचं असेल किंवा प्रसन्नतेचा भाव आणायचा असेल, तर आनंदी होणं फार महत्वाचं आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात. राइट?
या अडी-अडचणी, समस्या आणि संकट ह्या ज्या पण काही छोट्या-मोठ्या बाधा आपल्या जीवनामध्ये येत आहेत, याच्याने हतबल होऊन उपयोग नाही. डोंट फोकस ऑन युअर प्रॉब्लेम. प्रॉब्लेमवर फोकस करून कुणाच्याही जीवनात सोल्युशन मिळालेलं नाही. तुमच्या पण नाही मिळणार. मग कशासाठी प्रॉब्लेमवर फोकस करायचा? याच्या ऐवजी व्हॉट शुड वी डू? आपण काय करू शकतो आणि काय करायला हवं? याच्या ऐवजी आपण आपली फ्रिक्वेन्सी, आपले तरंग रेज करणं, कंपन ज्याला म्हणतो ना कंपन, हे कंपन रेज करणं आवश्यक आहे. नामस्मरण करा, विठ्ठलाचं भजन करा. जे पण तुम्हाला इष्ट तुमचे असतील त्यांचं स्मरण करा. परंतु आनंदी राहणं फार महत्वाचं आहे आणि याच्यासाठी एज इज नो बार. वयोमर्यादा याला बाधा ठरू शकत नाही. आणि पुन्हा एकदा स्मरणात ठेवा, की आपण जे बोलत आहोत हे बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी शिकत आहोत, राइट? आणि ज्या वेळेस एक दिवसीय कार्यशाळा, वर्कशॉप, एका दिवसाचं हे अप्लाइड जे ॲप्लिकेशन आहे, आपण ज्या पण काही गोष्टी इथे शिकत आहोत ना, एव्हरीडे किंवा प्रत्येक आठवड्यामध्ये जे तुटक शिकत आहोत, ते एका दिवसात पूर्ण शिकण्याची संधी प्राप्त होईल आणि याच्यासाठी खरोखर यू ऑल हॅव टू सेलिब्रेट. खरोखर हा सेलिब्रेशनचा पार्ट आहे, राइट? आणि याच्यासाठी जास्तीत जास्त व्यक्ती जेवढे पार्टिसिपेट होतील, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, बदल घडवण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. ॲट एनी एज, कुठल्याही वयामध्ये आणि कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष कोणीही. गृहिणी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींच्या अधिकारी आहेत. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? ह्या टेक्निक आधी शिकून घेणं गरजेचं आहे आणि ज्यावर आपण चर्चा आणि फोकस करत आहोत. आता आपण एक थोडक्यात रिकॅप घेऊया. अ, प्रत्येक महिन्यामध्ये हे जे 4 सॅटर्डे, संडे आहेत, शनिवार, रविवार, या प्रत्येक दिवशी आपण हेच टॉपिक पुन्हा शिकणार आहोत. एव्हरी डे वी हॅव टू लर्न सेम थिंग इन द न्यू मॅनर, न्यू कंटेंट. येस, इंटरनेटला थोड्याशा मर्यादा आहेत. राइट? इंटरनेटला मर्यादा आहेत, आपल्याला मर्यादा नाहीत. माझा व्हिडिओ दिसतोय का? हां, येस. ओके. व्हेरी गुड. जीवनामध्ये अशा पण वेळ, अशा पण गोष्टी घडतील. त्यावेळेस काय करायचं? येस, टाईम फॉर डबल हॅपीनेस. अशा वेळेस आनंदी राहणं फार महत्वाचं आहे. चेहऱ्यावर काय हवं? स्मित हास्य. ओके, ओके. अ, आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता अजून एक मी व्हिडिओ दाखवतो. त्यानंतर आपण छोटीशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. राइट? येस. हा व्हिडिओ पण फार महत्त्वाचा आहे. बाय डिव्हाइन प्लॅनिंग योगायोगाने मला हा दिसला, परंतु याच्यातून इन्स्पिरेशन आणि प्रेरणा घेण्यासारखं खूप आहे. राइट? ओके. आता बेसिकली जो सब्जेक्ट आहे आपला बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन. बेसिक आता बेसिक प्रत्येकाला हे माहिती आहे. कधी कोणी श्रवण केलं असेल किंवा कोणीतरी सांगितलं असेल. काही गोष्टी जर आपण इमॅजिन केल्या, इमॅजिन केल्या किंवा आकर्षित केल्या आपल्या जीवनामध्ये, तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सहज शक्य होतील अशा काही गोष्टी आहेत, राइट? तर यामध्ये एव्हरी डे वी हॅव टू डू प्रॅक्टिस. प्रॅक्टिस विषयी आपण चर्चा केलेली आहे आणि प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. एव्हरी डे वी हॅव टू डू दॅट. आणि ही गोष्ट सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिइम्प्रिंट करून ठेवा. अंतर्मनामध्ये पेनिट्रेट करून ठेवणं गरजेचं आहे, की दररोज एव्हरी डे वी हॅव टू प्रॅक्टिस. एव्हरी डे प्रत्येक दिवशी आपल्याला ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करायची आहे. जे पण काही तुमचं स्वप्न आहे, गोल आहे, ध्येय आहे, हे ध्येय अचीव्ह करण्यासाठी या गोष्टीचा फार उपयोग होईल. राइट? त्याप्रमाणे स्वतःला समजून सांगा. नेहमी स्वतःला ह्या गोष्टी बोला आणि पुन्हा समजून सांगा. असं कधीही होत नाही, की एकदा एखादा चॅप्टर शिकला, एखादा पार्ट किंवा एखादा पर्टिक्युलर टॉपिक ज्यावेळेस तुम्ही ग्रहण करता, शिकता, याचा अर्थ असा नाही, की तुम्ही त्यामध्ये परफेक्ट झालात. नो.
एव्हरीबडी नीड प्रॅक्टिस. प्रत्येकाला पुन्हा-पुन्हा याचा सराव करणं फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपण दररोज ब्रश करतो, म्हणजे टूथब्रश करतो दररोज. एव्हरी डे वी हॅव टू डू धिस. इर्रिस्पेक्टिव्ह आपण किती बिझी आहोत, किती व्यस्त असलो तरी सुद्धा घरी जर कोणी पाहुणे आले असतील किंवा गेस्ट आले असतील, तरी सुद्धा आपण दररोज ब्रश करतो. आपण दररोज स्नान, अंघोळ करतो. आपण दररोज शरीराची स्वच्छता ठेवतो. आपण दररोज भोजन ग्रहण करतो. आपण दररोज म्हणजे जल, पाणी पितो, जेवण करतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आपण दररोज करतो, त्याच पद्धतीने दररोज एव्हरी डे वी हॅव टू डू ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. दररोज आपल्याला ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करणं फार, फार महत्वाचं आहे. आणि एकदा जर तुमची फ्रिक्वेन्सी रेज व्हायला सुरुवात झाली, तर जीवनामध्ये चमत्कार घडण्यास सुरुवात होईल. चमत्कारिक बदल घडायला सुरुवात होतील. राइट? आणि यामध्ये कुठलंही कन्फ्युजन ठेवू नका. हे 100% काम करतं. 100% मोर जेवढ्या पण शक्यता आहेत, हे तितक्या पद्धतीने काम करतं. हे प्रूव्हन टेक्निक आहेत. जरी कोणीही, कुठलाही व्यक्ती काहीही बोलत असेल किंवा त्यांच्या ज्ञानाप्रमाणे किंवा त्यांच्या अधिकाराप्रमाणे, तरी सुद्धा यू हॅव टू रिमेंबर धिस. प्रत्येक वेळेस ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की वी आर द क्रिएटर ऑफ आवर ओन डेस्टिनी. आता तुम्ही कुठे आहात हे महत्वाचं नाही. तुम्हाला जिथे जायचं आहे त्याचा फक्त क्लिअर पाथवे असणं फार महत्वाचं आहे. राइट? आणि हे प्युअर, धिस इज व्हॉट द प्युअर सायन्स. हे प्युअर सायन्स आहे. ज्यांनी फिजिक्स, मेटाफिजिक्स स्टडी केलेला आहे, त्या व्यक्तींना हे पूर्णपणे सायन्स आहे, सायंटिफिक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज बेस्ड ऑन द फिजिक्स. राइट? आणि याच्यासाठी तुम्हाला स्वतः एक्सपिरियन्स करणं आवश्यक आहे. मी काय बोलतो याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे, तुमचा अनुभव काय सांगतो. आणि माझ्याकडे मोर दॅन 100 पेक्षा जास्त असे काही उदाहरणं आहेत, की जिथे ह्या गोष्टी त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये साकार झालेल्या आहेत. राइट? आणि ह्या तुमच्याही जीवनामध्ये साकार होऊ शकतात. एव्हरीबडी हॅज धिस राइट. प्रत्येकाचा हा अधिकार आहे. राइट? हा पर्सनल एक्सपिरियन्स आहेत आणि असे कितीतरी टेस्टिमोनियल आहे. तर याच्याविषयी अजून जर डिटेलमध्ये जायचं असेल, तर एक 4 गोष्टी आपण पुन्हा इथे पाहणार आहोत, की एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. ही गोष्ट कायम स्मरणात ठेवा, कायम लक्षात ठेवा, की आपल्या दृष्टीला, आपल्या श्रवणांना म्हणजे आपल्याला जे आता ऐकू शकतो आपण, श्रवण करू शकतो, जे पाहू शकतो, जे स्पर्श करू शकतो, टेस्ट करू शकतो, स्मेल करू शकतो, ह्या 5ही पंच ज्ञानेंद्रियांमध्ये जे पण काही येत आहे, इट इज मेड अप ऑफ एनर्जी. हे ऊर्जा शक्तीने निर्माण झालेलं आहे. ऊर्जा शक्ती. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. जे तुमचे गोल आहेत, जे तुमचे ध्येय आहेत, इव्हन जे पण आज अ, आपण पाहत आहोत, वापरत आहोत, ह्या प्रत्येक गोष्टी ह्या कशापासून बनलेल्या आहेत? ईच अँड एव्हरी मॉलिक्यूल हॅज मेड अप ऑफ एनर्जी. ऊर्जा शक्तीने हे निर्माण झालेलं आहे. हे कायम स्मरणात ठेवा. कायम स्मरणात ठेवा, जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, जे गोल तुम्हाला प्राप्त करायचे आहेत, हे सगळे गोल ऊर्जा शक्तीने बनलेले आहेत. इव्हन जो विचार तुम्ही करत आहात, फ्रिक्वेन्सी, ह्या विचारांना सुद्धा फ्रिक्वेन्सी आहे. याच्यावर सुद्धा आपण उद्या डिटेलमध्ये बोलूया. परंतु जी फ्रिक्वेन्सी आहे, विचार, जे शब्द तुम्ही बोलत आहात, ह्या शब्दांना सुद्धा ऊर्जा शक्ती आहे. या शब्दांची सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे. या शब्दांना कंपन आहे. या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे निर्माण करण्याचं. परवा दिवशी मी एका हार्डवेअरच्या दुकानात गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर एक व्यक्ती, 2 मित्र एकमेकांशी चर्चा करत होते. त्यातील पहिला व्यक्ती म्हणाला, "अ, अरे तुला सुद्धा तुझं शॉप ओपन करायला हवं." आणि ज्याला बोलला तो व्यक्ती हे ऐकून हसायला लागला आणि तो त्या व्यक्तीला म्हणाला, "गरीब व्यक्तीची का थट्टा करतोय? का मस्करी करतोय?" आणि मी तिथेच बाजूला उभा. आणि मी त्यांच्याकडे पाहिलं आणि ते माझ्याकडे पाहून अजून हसायला आलं त्यांना किंवा हसायला सुरुवात केली आणि ते मला म्हणाले, "खरं आहे ना सर?" मी त्यांना म्हणालो, "नाही."
आता जर हे शब्द आहेत आणि हा जर तुमचा मित्र आहे, हा जर तुम्हाला मदत करत आहे, इन्स्पायर करत आहे, प्रेरणा देत आहे, तर यू हॅव टू एक्सेप्ट इट. तुम्ही हे स्वीकार करायला पाहिजे आणि त्याला धन्यवाद द्यायला पाहिजे, की येस, माझं सुद्धा शॉप होईल, माझं सुद्धा ऑफिस असेल. मग ते म्हणाले, "कसं काय शक्य आहे हे?" मी म्हणालो, "येस, फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू एक्सेप्ट इट." आधी तुम्हाला हे स्वीकार करावं लागेल अंतर्मनामध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये, शब्दांमध्ये. शब्द हे सामर्थ्य आहेत आणि याच तुमच्या मित्राला पुन्हा धन्यवाद द्या आणि त्याला म्हणा, "असं समोरचा मॉल आहे ना, या मॉलमध्ये सर्वात मोठं शॉप माझं असणार आहे." ते म्हणाले, "फक्त विचारांनी एवढं शक्य होतं." येस, फक्त बोलण्याने सुद्धा हे शक्य होतं. त्याच्याबरोबर अजून काही गोष्टी पण प्राथमिक फर्स्ट प्रायोरिटी जर काही असेल, फर्स्ट थिंग दॅट यू हॅव टू थिंक फ्रॉम हिअर ॲट लीस्ट आपल्याला विचार तर करावा लागेल ना त्या दृष्टीने. तर ते व्यक्ती म्हणाले, "असं कसं काय शक्य आहे?" मी त्यांना एकच प्रश्न विचारला, जो मी तुम्हाला सर्वांना विचारेल. जर एखाद्या व्यक्ती तुमच्याविषयी अ, काहीतरी चुकीची अफवा, द्वेष, तिरस्कार व्यक्त करत असेल किंवा इन्सल्टिंग वर्ड वापरत असेल, अपशब्द बोलत असेल, तर तुम्हाला राग येतो किंवा नाही? जर तुम्हाला राग येत असेल, राग, क्रोध, अँगर येत असेल, याचा अर्थ ते शब्द काम करतायत. याचा अर्थ ते शब्द तुमच्या फीलिंग निर्माण करत आहेत, राइट? जर या शब्दांमुळे तुमची मनस्थिती बदलत असेल, नकारात्मक शब्दांनी जर मनस्थिती बदलत असेल, तर सकारात्मक शब्दाने सुद्धा मनस्थिती, परिस्थिती, दशा, दिशा बदलायला ते कारक आहेत. त्यांच्यामध्ये ऊर्जा शक्ती आहे, राइट? आणि हा टाइम टेस्टेड, प्रूव्हन एक्सपेरिमेंट आहे. शब्दांमध्ये शक्ती आहे, शब्दांमध्ये ताकद आहे, विचारांमध्ये ताकद आहे. विचारांची एक स्वतःची फ्रिक्वेन्सी आणि कंपन आहे. राइट? या दोन्ही गोष्टी हँड इन हँड चालतात. शब्द फार महत्वाचे आहेत आणि एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. ह्या जीवनामध्ये आज आपण ज्या पण परिस्थितीमधून जात आहोत, ही परिस्थिती, ते व्यक्ती आणि त्या वस्तू या सगळ्या इट इज मेड अप ऑफ मॉलिक्यूल. हे मॉलिक्यूलने बनलेले आहेत. मॉलिक्यूल. मॉलिक्यूल म्हणजे काय? जे सूक्ष्म अणु, रेणू, कण आहेत यांच्यापासून यांचा निर्माण झालेला आहे. जर तुम्हाला एखादं घर प्रत्यक्ष स्वप्नातलं जे तुमचं घर आहे ते साकार करायचं असेल, तर त्या स्वप्नांपासून तर ते साकार होईपर्यंत ह्या प्रत्येक ठिकाणी काय आहे? मॉलिक्यूल आहेत. आधी ते विचारांमध्ये होते आणि आता ते साकार होत आहेत. राइट? आणि प्रत्येक गोष्ट उदाहरणार्थ, एखादी बिल्डिंग जर असेल, आता पाठीमागे तुम्हाला ही बिल्डिंग दिसते, राइट? ही बिल्डिंग इट इस मेड अप ऑफ व्हॉट? कशापासून निर्माण झालेली आहे ही? अगदी छोट्या, छोट्या, छोट्या पद्धतीने जर याचा बारकाईने विचार केला, तर यामध्ये काय आहे? यामध्ये विटा आहेत. म्हणजे माती, ब्रिक वर्क. याच्यामध्ये विटा आहेत. त्यानंतर काय आहे? सिमेंट आहे. त्यानंतर काय आहे? खडी आहे. त्यानंतर काय आहे? क्रश सँड आहे. त्यानंतर काय आहे? स्टील आहे. राइट? सिमेंट आहे. ह्या 5च गोष्टी आहेत. इट इस मेड अप ऑफ धिस. तर हे 5 गोष्टी ज्या आहेत, ह्या अतिसूक्ष्म, अतिसूक्ष्म, अतिसूक्ष्म पद्धतीने आपण पाहत गेलो, तर हे नावारूपाला येईल. तर हे प्रत्यक्ष साकार होईल. स्वप्न साकार करण्यासाठी त्याला जे मॉलिक्यूल आहेत, हे एकत्रित करावं लागेल आणि धिस इस व्हॉट कॉल्ड एनर्जी. आज तुमच्या जीवनामध्ये ज्या पण अडी-अडचणी आणि समस्या आहेत, याच्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा सोल्युशन प्रोव्हाईड करण्यासाठी ज्या संभाव्य शक्ती आहेत, ह्या तुमच्या अंतर्मनात आहेत. फक्त त्या काय कराव्या लागतील? उजागर कराव्या लागतील, जागृत कराव्या लागतील. हे मॉलिक्यूल आपल्याला एकत्रित आणावे लागतील. राइट? दुसरी महत्वाची गोष्ट, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी, परंतु एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. माझ्याबरोबर पुन्हा तुम्ही सुद्धा करा असं. दिस इज व्हॉट द सिम्बॉल ऑफ एनर्जी. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. हां, हा सिम्बॉल करणं फार गरजेचं आहे. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी आणि एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. हां, करा असं. एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. ह्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ही ऊर्जा शक्ती एका विशिष्ट कंपनांमध्ये लयबद्ध आहे, तालबद्ध आहे, राइट? आणि
आज आपण जे पण काही पाहत आज तुम्ही जे पण आहात, हे सुद्धा एका विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी तुम्ही आहात. तुम्ही आरशामध्ये जे स्वतःला पाहताय ना, ही सुद्धा एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी आहे. एखादा व्यक्ती गरीब, गरीब व्हर्सेस रिच, श्रीमंत, पुअर व्हर्सेस रिच, गरीब आणि श्रीमंत. ह्या काय आहेत? ह्या वेगवेगळ्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहेत, ज्याचे आज ते परिणाम पाहत आहेत. एखादा व्यक्ती सॅड आणि हॅपी, दुःखी आणि आनंदी ह्या सुद्धा काय आहेत? ह्या फ्रिक्वेन्सी आहेत. राइट? काही व्यक्ती अ, मित्रवत भासतात, काही व्यक्ती शत्रूसारखे भासतात. हे सुद्धा काय फ्रिक्वेन्सी आहे. आणि ह्या फ्रिक्वेन्सी कुठून रेज होतायत? इथून रेज होतायत. जे सिग्नल तुम्ही एमिट करत आहात, हे सिग्नल तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी साकार करत आहेत. कुठलीही गोष्ट असेल. एखादा लहान बालक असेल, 1 वर्षाचा, 6 महिन्याचा आणि तोच बालक जर 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी पाहिले तर प्रौढ झालेला असतो, तरुण झालेला असतो, राइट? हे काय आहे? हे त्याच्यातील जे मॉलिक्यूल आहेत, त्यांनी एक स्वतःचं एक स्वतंत्र फॉर्म आणि एक स्वरूप प्राप्त केलेलं आहे. धिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. हे कंपन आहेत. आता जे आपल्या डोळ्यांना दिसतंय ना, हे त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतंय. ओके. सो धिस इज व्हॉट सेकंड रूल. हा दुसरा नियम आहे फार महत्वाचा. आणि यानंतर तिसरा फार महत्वाचा नियम आहे. आणि जे पण सायन्सचे स्टुडंट असतील त्यांना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे. द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, also known as the law of conservation of energy. ऊर्जा शक्तीचा हा नियम आहे. ऊर्जा अक्षयतेचा हा नियम आहे. Energy cannot be created, energy cannot be destroyed. Energy cannot be created. Energy cannot be destroyed. It only transform from one form to another form. Right? एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये तिचं फक्त रूपांतरण होत आहे. आज मी तुमच्या समोर जे काही प्रेझेंट करत आहे, हे जस्ट बिकॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा हे विजेमुळे, इंटरनेटमुळे शक्य आहे. दिस इज व्हॉट वन काइंड ऑफ फॉर्म. मी मी ज्या ठिकाणी आहे, तुम्ही इथे नाही आहात. तुम्ही जिथे आपापल्या घरात आहात आणि इंटरनेटवर, मोबाईलवर, लॅपटॉपवर तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करत आहात. परंतु धिस इज व्हॉट अगेन कन्व्हर्जन ऑफ एनर्जी. ऊर्जा शक्तीचं हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. माझ्यासमोर जो कॅमेरा आहे, हा काय करतोय? किंवा हे जे मी मायक्रोफोन लावलेला आहे, जे हेडफोन आहेत, हे काय करत आहेत? माझा आवाज किंवा ही जी प्रतिमा आहे, ही पुन्हा ट्रान्सफॉर्म करतायत. राइट? धिस इज व्हॉट कॉल्ड एनर्जी. ही सुद्धा ऊर्जा शक्ती आहे. आता जो मी तुमच्या स्क्रीन समोर आहे किंवा जे माझे शब्द तुमच्या कानांवर पडत आहेत, हे सुद्धा कन्व्हर्जन आहे. एक व्हिज्युअल आहे, दुसरं ऑडिओ आहे. राइट? आणि ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. इट इस जस्ट बिकॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि हे प्युअर सायन्स आहे. जर हे सायन्स आपल्याला ह्या कॉम्प्युटरसाठी किंवा ह्या मोबाईलच्या स्क्रीनसाठी समजत असेल, WhatsAppचे इमेज कळत असतील, Facebookच्या इमेज कळत असतील, सोशल मीडियावर जे आपण ॲक्टिव्ह आहोत, हे जस्ट बिकॉज ही सुद्धा आपलं एनर्जी कन्झर्वेशन आहे. राइट? आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. ऊर्जा शक्ती कधीही नष्ट होत नाही. एखाद्या व्यक्तीचं शरीर पूर्ण झालं, शरीर. शरीर म्हणजे अ, देहांत झालं किंवा शरीर त्या व्यक्तीने त्याग केला. याचा अर्थ ऊर्जा शक्ती नष्ट नाही झालेली. ऊर्जा शक्ती तिथंच आहे. परंतु अवस्था बदललेली आहे. ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. जे पूर्वी वेगळ्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत होतं, ते आता वेगळ्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहेत. राइट? आता याच्यावर जर थोडंसं डिटेलमध्ये बोलायचं झालं, फार महत्त्वाचा टॉपिक आहे हा. जर तुमच्या घरात टाटा स्काय ही डिश टीव्ही, डिश अँटेना किंवा अजून काही सिस्टम असतील, ज्यामध्ये तुम्ही टेलिव्हिजनचे प्रोग्राम लाईव्ह पाहत असाल. उदाहरणार्थ तारक मेहता किंवा सब टीव्ही याच्यावरील कुठलातरी एखादा प्रोग्राम आहे. तो प्रोग्राम तुम्ही पाहत आहात, राइट? आणि तुमचं रिचार्ज संपलं. राइट? तुमचा रिचार्ज संपला आणि तुम्ही एखाद्या बिल्डिंगमध्ये राहत आहात. त्या बिल्डिंगमध्ये एक कॉमन
टाटा स्काय डिश टीव्ही आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. आणि तुमचा रिचार्ज जर संपलेला आहे, तुम्ही जे काही प्रॉमिस केले पण तुम्ही त्या दिवशी नाही भरू शकलात, तर तुमचं इंडिव्हिज्युअल जे कनेक्शन आहे ते इंटरप्ट होईल. ते डिस्कनेक्ट होईल. राइट? याचा अर्थ तुमच्या बाजूच्या व्यक्तीच्या घरामध्ये जो सब टीव्ही होता, तो इंटरप्ट झाला का? तिथं तर प्रोग्राम चालू आहे. तुमच्या घरामध्ये, तुमच्या टेलिव्हिजनमध्ये तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे, तुमचा जो इक्विपमेंट आहे, ह्या इक्विपमेंटमध्ये तो प्रोग्राम दिसत नाही. मग तुम्ही रडायला सुरुवात करणार का? जस्ट आस्क युअरसेल्फ. स्वतःला हा प्रश्न विचारा. का तुम्ही असं समजाल का ते सगळे पात्र आता नष्ट झाले? नाही. यू अल्सो रिअलाइज की फक्त जे प्रेझेंट करत आहे, प्रेझेंट म्हणजे अ, ज्याला आपल्याला म्हणता येईल, हे प्रोजेक्शन आहे. कदाचित तुमचं अ, WhatsAppचं याचं टाटा स्कायचं कनेक्शन आहे, परंतु तुमचा टेलिव्हिजन त्यामध्ये आउट ऑफ ऑर्डर झालाय. तो खराब झालेला, तो बिघडलेला आहे, नादुरुस्त आहे. तर तुम्हाला तरी सुद्धा ते दिसणार नाही. प्रॉब्लेम त्या प्रोजेक्शनमध्ये आहे. त्याच पद्धतीने हे जे शरीर आहे, हे शरीर सुद्धा प्रोजेक्ट करतंय. कुणाला प्रोजेक्ट करतंय? ती जी एनर्जी आहे, तो जो सोर्स आहे, ज्याला आपण कनेक्टेड आहोत, हे कनेक्ट असण्याचं हे माध्यम आहे. आणि हा जो श्वास आहे ना, हे याचं प्रतीक आहे. हे याचं सिम्प्टम आहे. हे याचं लक्षण आहे, की अजूनही आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा शक्ती लाईव्ह आहे. राइट? चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नको. जो जी शक्ती आहे परमपिता परमेश्वर म्हणता येईल की युनिव्हर्स म्हणता येईल ब्रह्मांड म्हणता येईल किंवा ती एक अद्भुत शक्ती आहे जी शक्ती प्रत्येक श्वासाला आपल्याला कनेक्ट करते म्हणून श्वास जो आपण ग्रहण करतोय ही हवा नाहीये हे फक्त ऑक्सिजन नाहीये याच्यामध्ये प्राण आहे प्राण प्राणशक्ती आपण ग्रहण करत आहोत आणि त्या प्राणशक्तीमुळे आपल्याला ऊर्जा शक्ती प्राप्त होते राईट अदरवाईज ऑक्सिजन तर त्या व्यक्तीजवळ सुद्धा आहे ज्याचं शरीर म्हणजे ज्याला मृतदेह म्हणतात त्याच्याजवळ सुद्धा ऑक्सिजन आहे आजूबाजूला परंतु तो ग्रहण करू शकत नाही कारण प्राणशक्ती नाहीये राईट आणि दिस इज व्हॉट कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन ऊर्जा शक्तीचं रूपांतरण अशा पद्धतीने होतं आणि जर तुम्हाला एवढी छोटीशी गोष्ट कळाली ना तर याच्यामध्ये संपूर्ण विश्वाचं ज्ञान सामावलेलं आहे बूंद समाई समुद्र में ये जाने सब कोई म्हणजे अ, जसं थेंब असतो ना पाण्याचा थेंब समुद्राचा एक थेंब जर तुम्ही ड्रॉपर मध्ये समुद्राचं एक पाणी घेतलं आणि एक ड्रॉप असा केला तर त्या ड्रॉप मध्ये जो ड्रॉपलेट आहे जो पाण्याचा एक थेंब आहे त्याच्या जर प्रॉपर्टी चेक केल्या त्याचे जर मॉलिक्यूल पाहिलं ते आणि हा विशाल समुद्र जो आहे ते दोन्ही एकच आहेत, वेगवेगळे नाहीत. या छोट्याशा थेंबामध्ये जी शक्ती आणि क्षमता आहे, तीच ह्या विशाल समुद्रामध्ये पण आहे. ह्या विशाल सागरात, या ओशनमध्ये सुद्धा तीच क्षमता आहे. तीच क्षमता आहे. आणि खरं सांगू, तीच क्षमता तुमच्यामध्ये पण आहे. या ब्रह्मांडात आणि युनिव्हर्समध्ये ज्या पण पॉवर, ज्या पण क्षमता, ज्या पण शक्ती, ज्या पण सामर्थ्य आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यात सुद्धा आहेत. कारण ॲट द एंड ऑफ द डे यू आर द पार्ट, यू आर द मॉलिक्यूल ऑफ धिस युनिव्हर्स. आपण सगळेजण ह्या ब्रह्मांडाचा एक अविभाजित घटक आहोत. राइट? आणि हे सगळ्यात आधी स्वतःला समजून सांगणं गरजेचं आहे. स्वतःला हीन, दीन, दुर्बल, दुःखी समजू नका. तुमच्या आतमध्ये महान असीमित शक्ती विराजमान आहे. फक्त ती उजागर करावी लागेल. आज जर शारीरिक वेदनेमुळे किंवा एखाद्या आजारामुळे तुम्ही स्वतःला दुर्बल समजत असाल, तर ती घोडचूक आहे. डोंट कन्सिडर युअरसेल्फ
तुम्ही हीन-दीन दुःखी नाही. तुमच्या आतमध्ये क्षमता आहे ती फक्त उजागर करावी लागेल आणि धिस इस व्हॉट कॉल्ड थर्ड रूल. हा नियम आहे ऊर्जा अक्षयतेचा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा शक्ती आणि धिस इस व्हॉट कॉल्ड प्युअर सायन्स. याला विज्ञानाचं प्रमाण आहे आणि अध्यात्मात ह्या गोष्टींच्या पुष्टी केलेल्या आहेत. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दाहति पावकः. अग्नी आणि जल किंवा अ, वायू सुद्धा याला सुकवू शकत नाही. शस्त्र याला विच्छेदन करू शकत नाही. ती अद्भुत शक्ती म्हणजे ऊर्जा शक्ती. राइट? फक्त ही प्रोजेक्ट आपण एका टेलिव्हिजनच्या माध्यमातून करत आहोत. टेलिव्हिजन बदला, प्रोग्राम पुन्हा चालू होईल. राइट? तुमच्या घरातील कनेक्शन इंटरप्ट झालेलं आहे, परंतु शेजारच्या घरामध्ये चालू आहे. सगळे पात्र आहेत, सगळे सीरियल सगळं जसंच्या तसं सगळं काही व्यवस्थित चालू आहे. परंतु आपल्याला का दिसत नाही? कारण आपल्याकडे प्रोजेक्टर नाहीये. लक्षात आलं? धिस इस व्हॉट द बेसिक थिंग. आता आता अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट आणि हे पण कायम स्मरणात ठेवा. जे प्रथम पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी श्रवण करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे आणि जे पुन्हा-पुन्हा श्रवण करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे. काय आहे महत्वाचं? वेअर फ्रिक्वेन्सी हे जे कंपन आहेत, फ्रिक्वेन्सी, ऊर्जा शक्ती, फ्रिक्वेन्सी मॅचेस. जिथे ह्या फ्रिक्वेन्सी मॅच होतात, तिथे देअर अट्रॅक्शन हॅपन. तिथे आकर्षण निर्माण होतं. वेअर फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि आता पुन्हा एकदा स्वतःला सांगा, की माझ्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, याचा निर्माण करता मी स्वतः आहे. आय एम द कॉज. मी याचा कारणीभूत आहे. असं स्वतःला पुन्हा एकदा सांगून पहा. दिस इज व्हॉट कॉल्ड लॉ ऑफ बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपण आहोत निर्माण करते. आपल्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी आता घडत आहेत, या सगळ्या गोष्टी आपण निर्माण करत आहोत. आपण निर्माण करत आहोत. तुमचा विश्वास असो किंवा नसो. हां, इट डझंट मॅटर. मग निसर्गाचे काही नियम अचूक पद्धतीने काम करतात. तुमचा विश्वास असो किंवा नसो. कारण आपण निसर्गाच्या अधीन आहोत. निसर्ग आपल्या अधीन नाही. आपण त्याच्या अधीन आहोत. निसर्गाने जे सर्टन रूल्स ठरवलेले आहेत, रेग्युलेशन ठरवले आहेत, त्या पद्धतीने, त्या प्रमाणात आपल्याला काम करावं लागेल. निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या अधीन राहून, निसर्गाचा कुठलाही नियम तुम्ही व्हॉइड करू शकत नाही. ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही, हे लोकं काय करतायत माहिती निसर्गाच्या एका नियमाला दुसऱ्या नियमाने कट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून ह्या गोष्टी घडत नाही. आणि याच्यासाठी काही रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत. या नियमांचं जर पालन केलं, तर तुमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील. अगेन विल टॉक अबाउट सम बेसिक एक्झाम्पल. उदाहरणार्थ जर कोणाला जगदीश सरांना कॉल करायचा असेल, तर त्यांचा नंबर काय आहे? 9145808599 राइट? या नंबरला जर डायल केलं, ओके, मोबाईल थ्रू जर मी डायल केलं, म्हणजे टाइप केला नंबर डायल पॅडवर, तर मी त्यांना कनेक्ट होऊ शकतो. येस, मी त्यांना कम्युनिकेशन करू शकतो, डिस्कशन करू शकतो. परंतु नॉट नेसेसरी मी जर त्यांना कॉल केला, तर तो कॉल त्यांच्या शेजारी किंवा घरात दुसऱ्या मोबाईलवर आपोआप ऑटोमॅटिक कनेक्ट होईल, असा जर माझा भ्रम समज असेल, तर तो चुकीचा आहे, भ्रम आहे. का? कारण त्यासाठी मला फ्रिक्वेन्सी मॅच करावी लागेल. धिस इज व्हॉट कॉल्ड सायन्स. विज्ञान सुद्धा आपल्याला ह्याच गोष्टी सांगतंय. विज्ञान सुद्धा आपल्याला ह्याच गोष्टी शिकवत आहे. की जर तुमच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी घडत आहेत, तर तुम्ही चुकीचा नंबर डायल केलेला आहे. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला शाश्वत सुख, शांती, आनंद, प्रेम, आरोग्य, संपत्ती आणि यश जर हवं असेल, तर तुम्हाला नंबर डायल करावा लागेल ना बरोबर. तुम्ही नंबर मात्र चुकीचा डायल करतायत आणि एक्स्पेक्ट करत आहात, की माझ्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं आकर्षित होईल.
असं कसं काय होईल? त्यासाठी तुम्हाला नंबर डायल करता येणं महत्वाचं आणि त्याच गोष्टी आपण इथे शिकवत आहोत किंवा वी आर लर्निंग द सेम थिंग एव्हरी डे. प्रत्येक दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा, 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 पुन्हा उजागर करत आहोत आणि कितीही वेळा हे श्रवण केलं, परंतु जोपर्यंत कृती करत नाही, उद्या आपण अजून नियमांवर, कृतींवर डिस्कस करूया. राइट? प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक लहान बालकामध्ये क्षमता आहे, की तो हार्ट सर्जन बनेल. हार्ट. कुठल्याही फील्डमध्ये एक्सपर्ट होऊ शकतो कुठलाही. कुठलाही व्यक्ती कुठल्याही फील्डमध्ये एक्सपर्ट होऊ शकतो. परंतु त्यासाठी काय करावं लागेल? आज जो विचार निर्माण झालाय त्याच्यावर कृती करावी लागेल. ॲक्शन घ्यावी लागेल. राइट? जसं मोबाईलचं आपण एक्झाम्पल पाहिलं. अजून एक सोपं उदाहरण घेतो. अ, रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला. आकाशवाणी किंवा रेडिओ एफ-एम किंवा रेडिओ मिर्ची एखाद्या व्यक्तीला 93.9 एफ-एम जर ऐकायचं असेल, तर ते ट्यूनर आहे. कशाचा? रेडिओचा ट्यूनर आहे. तो सेट करावा लागेल. आता जर 100 डिग्री असेल, तर तो तुम्हाला सेट करावा लागेल 93.9 एफ-एमला. आणि जर तुम्ही सेट केला तर काय होईल? तुम्हाला आकाशवाणी जे ऐकायला येत होतं, आता काय येईल? रेडिओ मिर्ची ऐकायला येईल. हे इतकं साधं, सरळ, सोपं, सिंपल लॉजिक आहे. मग आपण कुठलं स्टेशन लावलंय? आता हे तुम्हाला क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. यू हॅव टू क्रॉस चेक धिस अगेन एंड अगेन. दिवसभरामध्ये जो विचार तुम्ही करत आहात आणि याच्यासाठी आपण अजून एक लेसन शिकलेलो आहोत. इमोशनल फ्रिक्वेन्सी, राइट? YouTubeवर आहे. इमोशनल फ्रिक्वेन्सी. तो लेसन तुम्ही पुन्हा एकदा ऐका. आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीला आपल्या स्वतःला सेट केलेलं आहे आणि एव्हरी 2 अवर्स वी हॅव टू क्रॉस चेक धिस. प्रत्येक 2 तासाला आपल्याला स्वतः क्रॉस चेक करायचंय. अरे, माझी फ्रिक्वेन्सी काय आहे? मी आनंदी आहे का दुःखी आहे? मी बोर आहे, मी फ्रस्ट्रेटेड आहे, का मी ओके, मी फाईन आहे, मी स्माईल करतोय, का मी बोर होतोय, राइट? आणि जर होत असाल, तर लगेच इमिडिएटली फ्रिक्वेन्सी यू हॅव टू चेंज. स्वतःला अलर्ट करणं गरजेचं आहे. आणि फार पूर्वी आपण एक टेक्निक शिकलेलो होतो, रबर बँड टेक्निक, राइट? रबर बँड. रबर बँड एक ठेवणं गरजेचं होतं. आणि ज्या वेळेस नकारात्मक, निगेटिव्ह अशा काही गोष्टी घडत असतील, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? रबर बँड जोरात प्रेस करायचा आहे, पुल करायचा आहे, राइट? आणि याच्याने इमिडिएटली इथे सेन्स मिळेल, की येस अलर्टनेस येईल, की मला आनंदी राहायचंय. आनंदी राहणं ही स्वतःमध्ये एक फार मोठी एक्सरसाइज आहे. एक फार मोठा यज्ञ, तपस्यास आणि प्रॅक्टिस म्हणता येईल. पॉझिटिव्ह प्रॅक्टिस आणि धिस इस व्हॉट कॉल्ड विपश्यना. विपश्यना साधना किंवा तपस्या किंवा खऱ्या अर्थाने म्हणजे ज्याला तपश्चर्याच म्हणता येईल, की सदैव समवर प्रसन्न रहना ईश्वर की सर्वोपरी भक्ती है. भक्तीच करायची आहे ना, तर ही भक्ती करा आज. आज एकादशी आहे राइट? आणि खऱ्या अर्थाने फक्त जीवनाचा किंवा जो पदार्थ ग्रहण करतोय तो फक्त बदलणं, याचा अर्थ उपवास नाही. आता खऱ्या अर्थाने उपवास कशाचा करायचा आहे? आजच्या दिवसामध्ये 1 तास किंवा 2 तास असे काढा, की काहीही झालं ना, तरी ह्या 2 तासामध्ये चिंता करायची नाही. ह्या 2 तासांमध्ये काय करायचं? सेलिब्रेशन करायचं. काहीही झालं तरी सुद्धा. घड्याळात टाईम सेट करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला वाटत असेल 9 ते 11 किंवा 7 ते 9, 7 ते 10 हे 2 तास असे सेट करा, 3 तास, की ज्यामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला असं वाटेल, की आता मला आनंदी राहायचंय. आणि काही जरी झालं ना, फक्त घरात जरी कोणी बातमी दिली, तर त्यावेळेस त्यांना म्हणायचं, काही हरकत नाही. आपण दुःखी होऊया, फक्त 2 तासाने. 2 तासासाठी फक्त मला माझा उपवास आहे. 2 तास माझा उपवास आहे. 1 तास माझा उपवास आहे. कशासाठी? हा माझा उपवास आहे दुःखासाठी. आता मला आनंदी राहायचंय 2 तासासाठी. आणि 2 तासानंतर पुन्हा जर तुम्हाला दुःख सेलिब्रेट करायचं तर करा सेलिब्रेट, राइट? अ, आणि मागच्याच वेळेस आपण अजून एक प्रोग्राम घेतला होता याच्यामध्ये. डिप्रेशन टू सेलिब्रेशन, राइट? डिप्रेस होण्यापेक्षा महत्वाचं सेलिब्रेट करा काहीतरी.
आणि सेलिब्रेट जर करायचं असेल, मग ते दुःख असेल किंवा आनंद असेल, काहीही. परंतु आता आपल्याला सेलिब्रेशनकडे जायचंय, राइट? सेलिब्रेट करायचंय. सेलिब्रेशन करणं फार, फार, फार महत्वाचं आहे. हां, आता एक महत्वाची गोष्ट अजून. ज्यावेळेस अडी-अडचणी, समस्या आणि संकट येतील, ट्रॅफिक जाम होईल किंवा अजून काही डिले होत असेल किंवा अजून काही गोष्टी घडत नसतील, त्यावेळेस काय करायचं? लगेच इमिडिएटली स्वतःला अलर्ट करायचं आणि म्हणायचं, "अरे येस, आय एम गोइंग टू द रॉन्ग फ्रिक्वेन्सी." मी चुकीच्या फ्रिक्वेन्सीकडे चाललेलो आहे आणि हे करणं योग्य नाही. तर इमिडिएटली स्वतःला पुन्हा मेसेज देणं गरजेचं आहे, की येस, आय वॉन्ट टू बी हॅपी. मला माझ्या जीवनामध्ये आनंदी राहायचं आहे आणि त्यासाठी मला पुन्हा एकदा काय करावं लागेल? त्यासाठी मला पुन्हा एकदा आनंदी राहावं लागेल आणि आनंदी राहण्यासाठी काय करायचंय? फ्रिक्वेन्सी सेट करायचंय, राइट? ओके, व्हेरी गुड. अ, या 4 गोष्टी आपण शिकलेलो आहोत आणि याच्यावर बेस्ड अजून आपण काही गोष्टी पाहणार आहोत, राइट? आणि ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत, या तुम्ही अपग्रेड करू शकता आणि ह्या प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे, आध्यात्मिक प्रमाण आहे. मी सायंटिफिक प्रमाण दिलेलं आहे, मी आध्यात्मिक भगवद्गीतेमध्ये सुद्धा याचं पूर्णपणे वर्णन केलेलं आहे. राइट? आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा हे स्पष्ट सांगितलेलं आहे, की आपण शरीराने मरत नाही. आत्मा जसं आपण कपडे बदलतो ना, हे कपडे जसे आपण परिधान करतो, वेगवेगळे कपडे, रंगीबेरंगी वेगवेगळ्या कलरचे, तसं आपला जो सोल आहे, जी ऊर्जा शक्ती आहे, आत्मा आहे, तो फक्त शरीर बदलतो. राइट? आता तुम्ही ज्या शरीरात आहात, ह्या श याच्यामुळे काय होईल माहिती याच्यामुळे सच्चिदानंद होईल. सत, सत, चित, आनंद. याचा अर्थ काय होतो? सच्चिदानंद, सच्चिदानंद, जय सच्चिदानंद असं बोलतात ना व्यक्ती, बरेच व्यक्ती बोलतात. बऱ्याच पंथात बोलतात. परमेश्वराचं एक नाव आहे सच्चिदानंद, सच्चिदानंद. असा आनंद जो द्विगुणित, शतगुणित होत जातो, वाढत जातो, राइट? आणि हे मी जे शिकलेलो आहे, ते श्री प्रेम रावतजी यांच्याकडून शिकलेलो आहे. जे माझे गुरुदेव आहेत, सद्गुरू आहेत. त्यांच्याकडून ते इंटरनॅशनल पीस अँबॅसेडर आहेत, विश्व शांती दूत आहेत. जगभरात शांतीचा संदेश पसरवतात, शांतीचा संदेश पोहोचवतात आणि त्यांची एक वाक्य फार महत्वाचं आहे. "व्हॉटएव्हर यू आर लुकिंग फॉर इज विथिन यू." ज्या गोष्टीचा तुम्ही शोध घेत आहात, ते बाहेर नाही, ते तुमच्या आतमध्ये आहे. राइट? तुझं आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. ज्या ठिकाणी आपण शोधायला पाहिजे तिथे आपण शोधत नाही आणि जी गोष्ट खऱ्या अर्थाने आपल्या अतिशय जवळ आहे, याच्यापेक्षा जवळ असू शकत नाही. परमेश्वराने इतक्या जवळ आपल्याला ठेवलेलं आहे स्वतःला. राइट? याला म्हणतात सत, चित, आनंद, सत्य. सत्य म्हणजे काय? राम नाम सत्य है. याचा असं का म्हणतात माहितीये? कारण जो आता पडलेला आहे तो असत्य आहे. त्याचा श्वास चालू नाही. ज्याचा श्वास चालू आहे त्याच्यासाठी राम नाम सत्य है. हे राम, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का जगत पसारा और एक राम जगत से न्यारा. हे 4 प्रकारचे राम आहेत. परंतु जो आता आपल्या ह्या क्षणी अंतर्मनात बसलेला आहे, ज्याच्यामुळे रममाण होणारा, रामचा अर्थ काय? सगळ्यांमध्ये रममाण होणारा, जो आपला श्वास चालवत आहे, ती जी शक्ती आहे, ती जी सत्ता आहे, त्याला म्हणायचं सत्य. कारण हा श्वास जर निघून गेला, तर तुमच्या आजूबाजूला कितीही उलाढाल झाली, तरी तुम्हाला त्याच्याने काही फरक नाही पडणार. का? कारण आता त्यामध्ये सत्य नाहीये. आता ते असत्य झालेलं आहे सगळं, राइट? सत, आता सत्य आहे. चित, चेतना. आता तुम्हाला आता थंडीचे दिवस आहेत. कधी उन्हाळा असतो त्यावेळेस गरम जास्त होतं. कधी पावसाळा असतो त्यावेळेस चिकचिक जास्त वाटते. काही ठिकाणी दमट वातावरण आहे. काही ठिकाणी उष्ण वातावरण आहे. काही ठिकाणी थंड वातावरण आहे. ह्या सगळ्या गोष्टी सेन्स करण्यासाठी ही जी चेतना मिळालेली, चेतना शक्ती आत्ता उपलब्ध आहे. राइट? सत्य आत्ता आहे. राम नाम सत्य आहे. हे जो श्वास चाललेला आहे, चेतना आत्ता आहे. या दोन्ही गोष्टी जर एकत्रित झाल्या
तर आनंद निर्माण होतो. याला सच्चिदानंद म्हणतात, राइट? आणि ह्या सच्चिदानंद किंवा ह्या गोष्टींचा उपयोग म्हणजे भगवद्गीतेमध्ये जे दिलेलं आहे ना, त्याला अनुसरून आपण आता ते प्राप्त करू शकतो. तुमची सर्व स्वप्न साकार करण्यासाठी धिस इज व्हॉट द राइट टाईम. आणि याच्यावर आपण अजून डिस्कस करूया. जर कुणाचे काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही लिहा. त्याला अनुसरून आपण चर्चा करूया. आय ट्राय टू कंबाईन, accumulate किंवा अकोमोडेट धिस प्रोग्राम विथिन 1 हॉवर. एका तासात पूर्णपणे आटोपण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु काही गोष्टी अशा आहेत त्या हृदयातून येतात. काही गोष्टी हे भाव प्रगट होतात आपोआप आणि त्याला मात्र मर्यादा नाहीये. त्या अमर्याद आहेत म्हणून काही कारणास्तव हे प्रोग्राम वाढत जातात, राइट? परंतु नंतर पुन्हा याची आपण कटिंग करू आणि याला छोट्याशा ह्याच्यात बसवूया. आता ह्या सगळ्या कन्व्हर्सेशन वरून एक गोष्ट मात्र आपल्याला स्मरणात आली किंवा लक्षात आलेली आहे, की माझ्या जीवनामध्ये जे पण काही घडत आहे, हे दुसऱ्या कुणामुळे नाही, हे माझ्या स्वतःमुळे घडतंय, राइट? ज्या पद्धतीने मी विचार करत आहे, ज्या पद्धतीने माझे एफ-टी-बी-ए आता हा सुद्धा एक मोठा चॅप्टर आहे. फीलिंग, थॉट, बिलीफ, ॲक्शन या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. वन डे प्रॅक्टिकल सेशन ज्यावेळेस अप्लाइड आपण वर्कशॉप घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये जगदीश सर पण अनाउन्स करतील, की ब्रेकफास्ट किंवा जो काही लंच आहे. तर तुम्हाला फक्त तिथे यायचंय, बसायचंय, सेलिब्रेट करायचंय, आनंदी व्हायचंय आणि त्यानंतर पुढची जी वाटचाल आहे ती आपण करणार आहोत. ट्रेनिंग सेशन शिक्षण, प्रशिक्षण, कोच फार महत्वाचं आहे. जीवन जर खऱ्या अर्थाने परिवर्तित करायचं असेल, बदलायचं असेल, तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शाळा आणि कॉलेजमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत. तिथे जे शिकवलं जातं त्याच्याने फक्त नोकर तयार होतात. ठीक आहे, बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट होत असतील, परंतु ते सुद्धा अडी-अडचणीतून गेल्यानंतर, राइट? परंतु खऱ्या अर्थाने आज जर कुठल्या शिक्षणाची आवश्यकता असेल, तर ते शिक्षण हवं आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपली फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी, स्वतः आनंदी राहण्यासाठी. आता बऱ्याच व्यक्तींना असं वाटत असेल, अ, बरेच व्यक्ती असं बोलतात. काय बोलतात माहिती माझं वय झालं आता. वय झालं. किती वय झालं तुमचं? आता 55 झालं, आता मी 58चा होईल, मग मी रिटायर होईल. मग 60 वर्ष वय झालं आता. माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या. असं दिवसभरातून जर 50 वेळा तो व्यक्ती बोलत असेल, तर तुम्हाला काय वाटतं तो व्यक्ती दीर्घायुष्य होऊ शकतो? पुढच्या 10 वर्षात त्यांचा प्रोग्राम, त्यांची इहलोकाची यात्रा ते संपवायला तयार आहेत, राइट? 60व्या वर्षी, 70व्या वर्षी, 80 वर्ष तर खूप झाले. कारण पुन्हा-पुन्हा, पदोपदी त्यांना एकाच गोष्टीची जाणीव होत राहते. काय? आता करण्यासारखं राहिलंय काय? माझं सगळं झालेलं आहे. माझं घर झालं, मुलांचं शिक्षण झालं, त्यांची लग्न झाली, माझी सर्व्हिस झाली, माझं जॉब झाला, सगळं झालं. कंप्लीटेड. मग आता काय? आता नाना-नानी पार्क किंवा अ, वृद्धांसाठी ज्या काही गोष्टी आहेत ना, अ, कुठेतरी मनोरंजन आणि बऱ्याच वेळा ह्या गोष्टी रिॲलिटीमध्ये का जाणवतात? कारण आता कुटुंब व्यवस्था जी श्रिंक होत चाललेली आहे, न्यूक्लिअर होत चाललेली आहे, राइट? त्या वृद्धांकडे लक्ष देणार कोण? आणि त्यांना सुद्धा हे जाणवतं, आता माझ्यासाठी कुणाकडे वेळ आहे? जे नातवंड होते ते पण आता मोठे झालेत. मग माझ्याशी कोण बोलणार? आणि त्यासाठी त्यांना मनोरंजनासाठी काही साधन नाही. आणि त्यावेळेस बरेच व्यक्ती अजाणतेपणे हे बोलत राहतात, की आता तर आपलं सगळं पूर्ण झालं, तर आता गेलेलं बरं. आणि असा मेसेज ज्यावेळेस सबकॉन्शियस माइंडला पुन्हा देत राहाल, तर तुम्हाला काय वाटतं जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतील. व्याधीने अजून जर्जर व्हाल. म्हातारपण अजून वाढत जाईल. त्यामुळे कधीही हे शब्द वापरायचे नाही. शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. विचारांमध्ये सामर्थ्य आहे. यांची स्वतःची शक्ती आहे. मग काय म्हणायचं? रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं. मी लहानाचा एक प्रौढ झालो. म्हणजे बालपण, तरुणपण, नंतर अजून ॲडल्ट म्हणजे मॅच्युरिटी आली. पण आता काय करायचं? रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं. मी पुन्हा माझ्या बालपणाकडे जात आहे.
आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे. आनंद, हॅपीनेस प्रत्येक क्षणात आहे. हा मनुष्य जन्म पुन्हा-पुन्हा मिळणार नाही. जे पण कोणी हे ऐकत असतील, श्रवण करत असतील, व्हिडिओवर असेल, YouTubeवर असेल, त्या प्रत्येकासाठी हा मेसेज आहे. फिर ना मिलेगा बंदे मनुष्य जन्म फिर ना मिलेगा. शेवटची पाळी आहे मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. खूप काही करण्यासारखं आहे या जीवनात. कितीतरी व्यक्तींचे तुम्ही अश्रू पुसू शकता. कितीतरी व्यक्तींना तुम्ही आनंदी करू शकता. आणि खऱ्या अर्थाने हे जे मिशन आहे याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तुमच्याकडे आतापर्यंत जे ज्ञान तुम्ही अर्जित केलेलं आहे, ह्या ज्ञानाचा याला शहाणपण म्हणतात. वाईज विस्डम म्हणतात. इतके वर्ष 60 वर्ष, 50 वर्ष, 40 वर्ष जे तुम्ही अनुभवलेलं आहे, हे अनुभव कुणाच्या तरी उपयोगी पडू शकतात, राइट? आणि हे करणं गरजेचं आहे. याच्यासाठी मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही कुणाचे तरी अश्रू पुसता, त्यावेळेस कुठेतरी तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये आनंद होतो. तुम्हाला पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट सांगतो, की आपल्या जन्माचा, जीवनाचा उद्देश फक्त घर-दार, गाडी, बंगला इतका नाहीये. जर तुम्हाला असं वाटत असेल, की मोठी बंगला किंवा बिल्डिंग बांधून मला आनंद प्राप्त होईल, तर तो भ्रम आहे. त्या बिल्डिंगमध्ये तुमच्या ज्या इमोशन आहेत, त्याच्या भावना आहेत, त्या तुम्हाला आनंदी बनवतात. राइट? आणि जर त्या इमोशन, भावना मिळत नसतील, तर ते घर असून नसून सारखं आहे. ती गाडी असून नसून सारखी आहे. त्या गाडीच तुमच्याकडे Mercedes आणि BMW कार दरवाजात उभी आहे, पण त्या गाडीत बसणारं कोणी नाही. काय करणार तुम्ही? आणि शरीर साथ देत नाही. काय करणार तुम्ही? राइट? म्हणून गाडी तर पाहिजे, बंगलो पण पाहिजे, रिसॉर्ट पण पाहिजे, परंतु त्यामध्ये येणारे व्यक्ती सुद्धा पाहिजेत, ज्यांच्या जीवनामध्ये तुमच्यामुळे सकारात्मक बदल घडेल. तुमच्यामुळे कुणाच्या तरी शारीरिक वेदनेचं शमन होईल. त्यांच्या जीवनातील संकट, जे वेगवेगळी दुःख आहे नाना तऱ्हेची, ह्या दुःखांमधून त्यांना मुक्ती किंवा सुटका मिळेल, असं गोल सेट करणं आवश्यक आहे. राइट? प्रत्येकाने याच्यावर विचार करा. आणि असा विचार कधीच करू नका, की आता फक्त खाण्यापिण्याचं किंवा एन्जॉय करायचं हे वय आहे. जे तरुण आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. परंतु तुमच्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे, की जे पुढचं विजन आहे, कॉज आणि इफेक्ट, कारण आणि परिणाम. एखादी मोठी इंडस्ट्री जर उभी होत असेल, तर त्या इंडस्ट्रीमध्ये हा विचार आधी केला जातो. राइट? आधी याच्यावर विचार केला जातो, की काय-काय स्ट्रेंथ, अपॉर्च्युनिटी, थ्रेट आणि वीकनेस याच्यात काय-काय संभाव्य धोके आहेत, याचा विचार आत्ता करायचा आहे. ह्या शरीराचं जतन करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर का उठायचंय? स्वतःच्या शक्ती उजागर करण्यासाठी. दररोज सूर्यनमस्कार का करायचे? आपल्या ह्या शरीराचा उपयोग ह्या समाजासाठी करायचा आहे म्हणून. आणि जो व्यक्ती फक्त या 2 गोष्टी फॉलो करेल ना, त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. आता एक व्हिडिओ मी शेअर करतो आणि हा व्हिडिओ मला दाखवणं फार गरजेचं आहे.